नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण वर्ग 6वी यातला 5th नंबरचा लेसन आहे मसावी आणि लसावी हा याचा पार्ट 2 बघतो आहे. आणि आज आपण याचा सराव संच 5.1 कंप्लीट करणार आहोत. मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण कुठल्याही संख्येचे विभाजक ते कसे फाइंड आउट करायचे, वेगवेगळ्या टेस्ट असतात, डिव्हिजिबिलिटी टेस्ट असते ती कशी फाइंड आउट करायची आणि त्यांचे विभाजक याच्या 3 वेगवेगळ्या मेथड हे सगळं डिटेलमध्ये शिकलेलं आहे. आणि त्याच्यावरच आज आधारित आहे सराव संच 5.1. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सराव संच 5.1 इथलं पहिलं एक्झाम्पल आहे 69 हा नंबर आहे. मग याच्यामध्ये आपण तीन पद्धती आपण शिकलो आहे, पण 2 करणार आहे, एक आडवी पद्धत आणि एक उभी पद्धत. तर आधी सुरुवातीला उभी करूया आणि नंतर आडवी पद्धत करणार. मग आता 69 मधले आता आडवी उभी पद्धत मग आता लास्ट मध्ये कोणता नंबर आहे? 9 आहे. मग आता याला दोन्ही जाणार का? नाही जाणार. मग आता 2 नंतर कुठला नंबर येतो? 3 येतो. मग आता आपण काय ठरवलेलं आहे की जे नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन करायची. आणि 9 आणि 6 किती होतात? 9 नंतर 6 मोजा. 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. 15 आले म्हणजेच याला 3नी भाग जातो. मग आता मी इथे लिहिले 6 आणि इथे 3. 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच किती आले? 3 गुणिला 23. पण आता 23 आले तर 23 ही काय आहे? 23च ही मूळ संख्या आहे, म्हणजे याचे भाग पडतात का? नाही. म्हणजेच आता माझं कसं आलं? 23 एक 23. आणि ही उभी पद्धत झाली. आता आपण आडवी पद्धत बघूया. आडव्या पद्धतीमध्ये कसं आहे की 69 म्हणजेच आता ह्याची उभ्या पद्धतीमधले 69 मधले फॅक्टर्स आपले विभाजक कसे लिहिणार आपण? 3 गुणिला 23. ठीक आहे. आता 69 हा नंबर आहे. आडवी पद्धत आपण करतो आहे. आडवी पद्धत मध्ये 3 गुणिला 23 असेच त्याचे पडणार आहे. हा पहिला एक्झाम्पल झालं. आता आपण दुसरं सॉल्व करणार आहे. दुसरं आहे 27. आधी उभी पद्धत आपण सॉल्व करूया. मग उभ्या पद्धतीमध्ये 27 हा आपला नंबर आहे. मग 27 मग आता आपल्याला 2नी होते का? नाही. कारण की 2, 4, 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स नाही, म्हणजे 2 नाही. मग 2 नंतर काय आहे? 3 आहे. मग 3च्या टेबलमध्ये 3 9 27 येतात. मग आता 9 आले. 9 3 त्रिक 9 म्हणजेच 3 एक 3. म्हणजेच आता याचे कसे पडले आपण? 27 बरोबर 3 गुणिला 3 गुणिला 3. आता ही झाली आपली उभी पद्धत. आता आडवी पद्धत आपण बघणार आहोत. 27 बरोबर काय आहे? मग आता इथे बघा 3 गुणिला 9 केले आपण. 3 गुणिला 9 केले. आता 9चे पुन्हा विभाजन होते. 9ला भाग जातो, पण 3 काय आहे? मूळ संख्या आहे, मग त्याची नाही होणार. मग 3 गुणिला 3 गुणिला 3. आता याची एडिशन करून मल्टिप्लिकेशन करायचं, गुणाकार करायचं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे आपला आन्सर काय आहे? बरोबर आहे. आता हे राहिलेले 2 एक्झाम्पल नेक्स्ट स्लाइडवर आपण कंप्लीट करूया. आता आपला तिसरा नंबर आहे. कोणता आहे? 78. आता 78 याचा आधी आपण उभी पद्धत करणार. 78. मग आता इथे मी 78 घेतला. लास्ट मध्ये 8 आला म्हणजे 2नी भाग जातो. आता इथे मी डायरेक्ट ते भागाकार करून नाही दाखवणार. आता बघा इथे 2नी मी पहिले 7 ला केलं. 2 त्रिक 6 म्हणजेच आता 3 आले, खाली 1 राहिला आणि 2 9 18 म्हणजेच 39 आले. हा नंबर आलेला आहे. आता 39 आलाय म्हणजे लास्ट मध्ये 9 आला, म्हणजे 2नी होईल का? नाही. मग आता आपल्याला कशाने करून बघायचं? मग आता 3 आला. 3 आणि 9 किती होतात? 10 11 12. 12 म्हणजे 3च्या टेबलमध्ये येते. म्हणजेच आता आपण इथे बघा 3 एक 3, 3 त्रिक 9. आता 13 ही काय झाली? मूळ संख्या झाली. म्हणजेच याचे विभाजक. आता याला पुन्हा भाग जाणार का? नाही. म्हणजेच 78. आता याचे अवयव कसे पडले 78चे? आता 2 गुणिला 3 गुणिला 13. आता हे 78चे पडले. आता आपण आडवी पद्धत करणार आहोत. आडवी पद्धत मध्ये आता 78 आहे. इथेच बघा, आता हे बघितलं की लक्षात होईल. 2 गुणिला किती आहे? 39. आता हे 2 मूळ संख्या आहे म्हणून आपण जशीच्या तशी लिहिली. आता 39ची किती होणार? 3 गुणिला 13. मग आता 13 झाले. आता 13 ही मूळ संख्या आहे, त्याचे अवयव पडत नाही म्हणून हे आपलं असे अवयव पडले. आता नेक्स्ट आपला कोणता आहे? 4 नंबर. आता 4 नंबरला 126 आहे. आता त्याचे आपण पाडूया. आधी उभी पद्धत आपल्या नेहमीप्रमाणे. आता उभी पद्धत मध्ये मी घेतलं 126.
126 घेतला. आता 126 हा घेतला तर आता लास्ट मध्ये 6 आहे. मग आता मी दोन्ही करणार म्हणजे बेसख 12 आणि बेत्रिक 6. म्हणजेच आता आलं सॉरी दोन्ही जाईल का नाही. मग 3 काय म्हणते 6 आणि 3 9 म्हणजेच 3 नी जाणार याला. मग 3 दुणे 6 3 1 3. आता 3च्या टेबल मध्ये 21 येते का. मग 3 7 21 आणि मग काय आहे 7 1 7. म्हणजेच आपले अवयव कसे पडले. आता 126 बरोबर किती आलं. आता 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 7. आता हे आपले अवयव पडले. आता आपण आडवी पद्धत हीच आहे ना. 126 ची आपण आता इथे पाडणार. आता 126 आता इथे आपलं काय आहे 2 गुणिला 63. मग आता 63 आता आपण पाडणार. तर आता इथे 2 आपण ॲज इट इज लिहिले 2 गुणिला 3 गुणिला 21. आता 21 ची आता आपण पाडणार आहे. मग आता आपण हे ॲज इट इज लिहू 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 7. म्हणजेच आता आपले किती झाले. आता बघा हे अवयव सेम आले की नाही. सगळीकडचे आपले अवयव सेम आले. अशा प्रकारे मूळ अवयांच्या गुणाकार रूपात आपण हा सॉल्व्ह केलेला आहे फर्स्ट क्वेश्चन. आता आपण जाऊया सेकंड क्वेश्चन कडे प्रॅक्टिस सेट 5.1 मधला. आता इथे आपला नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन. खालील संख्यांचे सर्व विभाजक आपल्याला फाइंड आउट करायचे. मग 18चे विभाजक आपल्याला फाइंड आउट करायचे. आता 18ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग देतो. आता हे तुम्हाला आठवण्यासाठी बघा फर्स्ट आपण चार्ट केला होता फर्स्ट व्हिडिओमध्ये. जेव्हा आपल्या लेसनच्या सुरुवातीला तो 12 पेन्सिल आणि त्याला आपण प्रत्येक याच्यात विभागलं होतं. तसेच विभाजक आपण काढले होते. तसेच आता 18चे विभाजक करायचे. म्हणजे 18 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो. मग आता 1 तर ही नेहमीच असते 1 नी होते. मग आता 2च्या टेबलमध्ये येतो का. हो 2 9 18. मग 3च्या टेबलनी जातो का 3. हो जातो 3 सख 18. मग 3 नंतर कुठला आहे 6 आहे. मग 7 नी जातो का नाही. 8 नी जातो का नाही. 9 दुने 18. हो 9 नी जातो. मग 10 नी जातो का नाही. मग 11 नी जातो का नाही. 12 दुने 24 होतात. 13 नी पण नाही जात. 14 दुने 28 नाही. 15 दुने 30. मग 15 16 नाही. मग आता डायरेक्ट याचे काय आहे 18. म्हणजेच याचे सर्व विभाजक किती आहे 1 2 3 6. मग आता लिहावं लागेल 18चे विभाजक. 18चे विभाजक कोणते कोणते आहे. आता आपल्याला हेच नंबर्स लिहावे लागतील 1 2 3 6 9 आणि 18 हे आहेत. आता हे आपलं झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण इथे बघूया दुसरं एक्झाम्पल. आता दुसरं काय दिलेलं आहे 56 दिलेलं आहे. आपण आता 56ला बघूया. आता 56 आता तुम्हाला हे हा नंबर छोटा होता म्हणून ते आपल्याला फाइंड आउट करायला बरं झालं. आता इथे आपण बघा 1 नी तर जातोच त्याला. मग आता 56ला इथे एक तुम्हाला मेथड सांगते म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायला ते सोपं जाणार. मग मी 1 गुणिला 56 केलं तर होईल. मग 2 गुणिला 56 केलं तर बे 4 आणि बे 8 16. 28 दुने 56 होते. मग 6 आणि 5 11 होतात. म्हणजे 3 नी जाईल का नाही. 4 1 मग 4 नी जातो. म्हणजे 4 चोक 4 1 4 4 चोक 16 आणि 5 नी जातो का याला नाही. 5 नी पण नाही जाणार. 6 1 साइन 7 42 साइन 8 48 6 9 54. 6 नी नाही जाणार. 7 8 56 आणि नंतर 7 नंतर 8 नंबर आहे 8 7 56. म्हणजेच आता बघा हा नंबर तुमचा रिपीट झालेला आहे. म्हणजेच आता याचे विभाजक तुम्हाला लक्षात आलं 1 2 4 7 आणि 8. इथपर्यंत आपण हे लिहिले 8 पर्यंत लिहिले. मग इथे 7 आणि 8 रिपीट झालेला आहे. 8 नंतर कोणता आहे 14. मग आता मी हे लिहिणार 14 नंतर 28 आणि 56 हे त्याचे काय झाले विभाजक झाले. म्हणजेच आता आपण इथे लिहू 56चे विभाजक. किती आले आहे 1 आहे 2 4 7 8 14 28 आणि 56 हे त्याचे काय झाले विभाजक झाले. आता तिसरा नंबरचा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार 120 आहे. आता 120
आता 120 ला करताना पुन्हा हीच मेथड आपण करू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण हे कसं सॉल्व्ह केलं. 120 ला 1 नी जातो, 120 एक 120. आता 2 नी जातो का? हो, कारण की लास्ट मध्ये 0 आहे म्हणजे 2 नी जाणार. बेसख 12 आणि 0 आलं म्हणजे 60 आले. पुन्हा आता माझं 3 नी जाईल काय आला? हो, जातो. 3 चोक 12 म्हणजे 0 म्हणजे 4 त्रिक 12. हो, आता 4 नी जातो का मला? हो, 4 त्रिक 12 आणि 0 म्हणजेच जाईल. 5 येतो का? 5 दुणे 10 आणि 5. हो, 5 नी पण जातो कारण की लास्ट मध्ये 0 आहे ना. 5 दुणे इथे गुणाकार पाहिजे हा. काय आहे? 5 गुणीला 5 दुणे 10 आणि 5 चोक 20. आता 24 6 नी जाईल का याला? मग जातो. 6 एक साइन दुणे 12 म्हणजेच किती आले? 20. आता 7 दुणे जातंय का? 7 नी नाही जाणार. 7 दुणे 14 होतात. 8 नी जाईल का? 8 दुणे 16 नाही. 9 दुणे 18. 10 नी केलं तर 10 एक 10 आणि 10 दुणे 20 म्हणजे 12 गुणीला होते. आता 10 नंतर कोणता नंबर येतो? 12 गुणीला 10. आता हे नंबर्स तुमची बघा. आता 10 गुणीला 12 आणि 10 गुणीला 12 हे नंबर्स रिपीट झाले. म्हणजेच आता इथपर्यंतच तुमचे येणार. त्याच्या पुढे येतील का? नाही. मग आता याचे फॅक्टर्स आपण याचे अवयव कसे लिहिणार? आता बघा 1 2 3 4 5 6 10 12. आता 10 12 आपले नंबर्स आलेले आहेत. आता 12 नंतर याचे उलटे जायचं. मग काय आहे? नंतर 20 आहे. देन खाली लिहिते मी 24 आहे. देन 30 40 60 आणि 120. हेच काय झाले? 120 चे विभाजक झालेले आहेत. अशा प्रकारे आपण आता खाली लिहायचं. तुम्ही 120 चे विभाजक आणि हे सगळ्या संख्या तुम्हाला लिहायच्या आहेत. आता राहिलेले 2 एक्झाम्पल आपण नेक्स्ट स्लाइडवर कंप्लीट करूया. 4th नंबरचा आपण सॉल्व्ह करणार आहे. 256 आहे. तर 256 ला कशाने जातो? 1 नी जातो. 2 नी पण जातो. आता याचे ऍडिशन करू. 6 आणि 5 11 12 13 किती होईल? 3 नी नाही जाणार. मग 4 नी जातो का? तर आता आपण इथे करून बघू. आता आपली ती ट्रिक होती ना, ती ट्रिक आपण इथे करणार. 1 गुणीला 256. मग 2 गुणीला आता 2 नी केलं तर किती होईल? 1 बे 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 4 आणि बे 8 16 128 आले. नंतर आता 4 नी जातो का? 4 पंच 24 4 चोक 16 4 पंच 24 4 सख 24. हो, 4 नी जातो याला. 4 सख 24 आणि 4 चोक 16. मग 5 नी जातो का? नाही. लास्ट मध्ये 0 नाही आहे. मग 6 नी जाईल का? नाही. 7 नी जातो का? नाही. 8 नी बघू. 7 नी बघू आपण आधी. 256 भागीला 7. मग 7 त्रिक 21 7 चोक 28 7 त्रिक 21 म्हणजेच खाली राहिले 4. 7 साती 8 56 7 सखम 42 म्हणजे 7 नी पण नाही जात. मग 8 नी जातो का? 8 नी बघू आपण. 8 7 8 त्रिक 24 आणि 8 दुणे 16 म्हणजेच काय आले? 8 गुणीला 32 म्हणजेच इथे आलं काय आलं? 8 दुणे 32. मग 9 नी जातो का? नाही. 9 नी पण नाही जात. 10 नी पण नाही जाणार. 11 नाही जाणार कारण की लास्ट मध्ये 6 आहे. 12 नी करून पाहू आपण. मग 12 नी आता 256 भागीला 12 तर किती आहे? 12 12 12 दुणे 24 आणि 1 राहिले म्हणजेच नाही. 12 याला पण नाही जाणार. 13 दुणे 26 नाही होणार. मग आता 16 नी करून बघू आपण 256 भागीला 16. मग 16 दुणे 32 16 एक 16 आणि किती राहिले? 9 राहिले आणि 16 सख 96 म्हणजेच हो 16 गुणीला 16 आले. मग आता इथे दोन्ही ठिकाणी 16 16 आले आहे म्हणजेच आता आपले फॅक्टर्स कसे येणार? आता इथे आपण लिहिणार 1 2 4 8 देन 16 16 रिपीट झाले. आता आपले काय आहे? 32 64 100 काय आहे? 64 नंतर 128 आणि 256. आता हे आपले झाले फॅक्टर्स 256 चे. आता आपण हे सगळं इरेज करूया. मग इथे लिहायचं 256 चे विभाजक.
आणि हे सगळं लिहायचं विभाजक आणि हे नंबर्स पुन्हा तुम्हाला इथे रिपीट करायचे आहे हेच नंबर. आता नेक्स्ट नंबर आपला आहे 5th नंबरचा आणि लास्ट एक्झाम्पल आहे आपल्या या प्रॅक्टिस सेट मधलं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता 67 आहे, तर 1 ला तर प्रत्येक ठिकाणी आपला जातोच. मग 6, 12 आणि 13 म्हणजेच याचे होतात का? नाही. मग आता 67 हा नंबर आपल्याला आठवत आहे की 67 हा नंबर काय आहे? ही मूळ संख्या आहे. मग याचे विभाजकच होत नाही, म्हणून याचं काय आहे? 67 हेच त्याचे विभाजक पडणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट इथे कंप्लीट केलेला आहे आणि लगेचच भेटूया या लेसन्सच्या पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत थँक्यू.